नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज मी एक महत्त्वाची अशी सूचना करण्याचा किंबहुना एक आपल्या फायद्याकरता आणि देशाच्या महत्त्वाच्या कामाकरता आपण पुढं यावं या उद्देशाने हा व्हिडिओ आपल्याकडे शेअर करतो आहे. कारण आपल्याला विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत हे जे ब्रीद आहे त्याला अनुसरून आपण आज डिव्हाइन स्पार्क व्हेंचरच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे आपण कशा प्रकारे आणि फार खर्च न करता आपल्या शेतीला विषमुक्त कसं करू शकतो ह्याच्याकरता मी थोडक्यात आपणास माहिती देतो. इथे बघा, आपण याला साधारणतः कोणीही असा प्रश्न करतो की तुमच्याकडे जर आपण सेंद्रियनी केलं तर आपला खर्च वाढतो. परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आपला खर्च बिलकुल वाढणार नाही आणि त्याला गुणवत्तेसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड नाही, म्हणजे क्वालिटीला कॉम्प्रोमाइज नाही. त्याच्यामुळे क्वालिटी असलेलं प्रॉडक्ट उत्पादनं जी आहेत ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मी आपल्या समोर एक माझी विनंती आणि आपल्याला माहिती मिळावी या हिशोबाने बोलतोय. हे बघा, आता हे जे 3 औषधी तुम्हाला दिसतात हे सॉइल वेलफेअर, ॲस्पेरेट आणि डायरेक्ट याची किंमत साधारणतः 3420 रुपये होते आणि आपण याला फक्त 2900 रुपयामध्ये तुम्हाला एक ID उघडण्याकरता देणार आहे. तर तेव्हा आपण जर ही ID उघडली तर नेहमी करता तुमचं जे पासबुकची जी कॉपी असेल, आधार कार्डचं झेरॉक्स असेल, ती आम्ही घेतल्यानंतर तुमचं ID रजिस्टर करतो आणि याच्यानंतर जी काही उत्पादनं तुम्ही घ्याल, खत घ्याल किंवा या मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा ह्या प्रकारच्या ज्या औषधी तुम्हाला लागतील त्या सगळ्यांमध्ये आम्ही 20% मायनस करू आणि ते 20% तुमच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू. तेव्हा आपण जर समजा हे एकदा आपण परचेस केलं, 2900 रुपयाची आपण ID उघडली की याच्यानंतर जेवढे काही आपण परचेसिंग करणार आहोत त्याच्यामध्ये 20% कपात होईल. अर्थात तुम्हाला तेवढ्या स्वस्त दरामध्ये हे सगळ्या जी उत्पादने आमच्याकडे आहेत ती तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा आता माझ्याकडे ज्या चीज वस्तू आहेत त्याच्यामध्ये साधारणतः प्रचलित असलेली DAP खतासारखाच भाग असलेला ॲग्रिटो म्हणून आपण एक खत तयार केलेला आहे. खताचा प्रकार जर आपण पाहिला तर अगदी दाणेदार स्वरूपात आहे आणि हे जे प्रेशर आपल्या पेरणी यंत्रामधनं पडायला फार सोयीचं आहे बघा आणि अर्ध्या मिनिटामध्ये हे विरघळतं. याचं प्रात्यक्षिक देखील आपण केलेलं आहे. त्याच्यामुळे याच्याबद्दल फार जास्त बोलण्याची गरज नाहीये. याच्यामध्ये अधिकचे सेंद्रिय पद्धतीची 5 घटक जास्त आहेत. त्याच्यामुळे आपण निर्धास्तपणे आपण ह्या खताला वापरू शकता. त्याचसोबत जर आपण आपल्या शेतीमध्ये पाण्याचं फार व्यवस्थापन आपण करू शकत नाही तेव्हा प्रज्वल म्हणून आपण एक पावडर आणलेला आहे. हे जे खत आहे ह्याच्यामुळं जमिनीची पोत चांगली राहते. हा आपल्या जमिनीकरता आपल्याचे जे गांडूळ असतील किंवा कोणत्याही प्रकारचे जे आवश्यक घटक जे असतात त्याकरता फार फायदेशीर आहे. आणि पाण्याचा जर आपल्याला उणीव असली तर त्या पाण्याची उणीव हे भासू देत नाही, कारण पाणी पकडून ठेवतं आणि जेव्हा आपल्याला पाणी नसतं त्यावेळेला त्या पिकाला पाणी पोहोचवण्याचं काम हे पावडर करते. त्यामुळे हा आपण एकरी 5 किलो आपल्याला शेतामध्ये फेकायचं आहे आणि त्याची किंमतही फार नाही आहे. ती 310 रुपये किलो प्रमाणे आपण देणार आहे, जे 1550 रुपये. आणि जेव्हा आपण ID घेतलेली असतो तर तेव्हा त्यात पुन्हा 20% मायनस होतात. खतामध्ये 20% मायनस होतो. ज्या ज्या औषधी आपण घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला 20% मायनस करून देत असल्यामुळे फार खर्चिक असं नाही आहे आणि शेतीला उपयुक्त असं असल्यामुळे आपण ह्याचा वापर करायला पाहिजे. तेव्हा इतर जी उत्पादनं आहेत त्याच्यामध्ये आपण साधारणतः ॲस्पेरेट, डायरेक्ट, सॉइल वेलफेअर, फायटर प्लस, सीवीड, उर्वरा, कोग्रो, आशिष, प्रॉस्परस आणि प्लॅन्टेसिड ह्या सर्व ज्या औषधी आहेत त्या मायक्रोन्यूट्रिएंटच्या स्वरूपात आहेत आणि जमिनीची पोत वाढवणार आहे. त्याच्यामुळे आपण ह्याचा वापर करावा, चांगलं उत्पादन आपल्याला मिळावं ह्या उद्देशाने आपण ही जी उत्पादनं आहेत ती तुमच्या सेवेमध्ये सादर करतो आहोत. तेव्हा आता प्रश्न असा आहे की
जर आता खेड्यावरती जायचं असेल तर आपण या खेड्यावरती देखील ज्या ज्या ठिकाणी मला पोहोचवायचं आहे त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणून देण्याची व्यवस्था करण्याची आम्ही देतो. त्याच्यामुळं आपण निर्धास्त राहा आणि आपण मी जे हे प्रॉडक्ट आणतोय डिवाइन स्पार्क नेचर, तर ह्या डिवाइनच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध होतील आणि आपण जर याचा वापर केला तर आपण 100% विषमुक्त शेती आणि रोगमुक्त भारत करण्याकरता आपलं 100% सहकार्य मिळणार आहे. तेव्हा आपण आपलं सहकार्य द्यावं. आपण आपल्या शेतीला 2 एकर 4 एकर 6 एकर जेवढं आपल्याला करायचंय त्या हिशोबाने प्रात्यक्षिकाच्या स्वरूपानं का होईना पण आपण करावं अशी मी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.